नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज जे आहे तर बाजरीच्या पापड्या बनवायच्या आहे. कोणी त्याला खारुड्या पण म्हणतं आणि बाजरीपासून मी ह्या बनवणार आहे. तर चला आता आपण बघूया याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे बनवण्यासाठी. आणि अशा तुम्ही तळून किंवा भाजूनही खाऊ शकता त्याला. तर त्याच्यासाठी आता आपल्याला काय लागणार आहे हे बघा. हिरवी मिरची घेतलेली आहे मी, कोथिंबीर आहे, तीळ आहेत, हे जिरे आहे, एक वाटी लसूण घेतलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. तर मीठ पण घेतलेलं आहे मी. आता हा जो लसूण आहे बघा, तर लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. लसणाची अशी पेस्ट बनवून घ्यायची. तोपर्यंत मी इकडं आहे तर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. आणि ही जी बाजरी आहे बघा, तर अशी भरडून घेतली होती, म्हणजे अशी अर्धवट जात याच्यावरून काढली होती गिरणीमधून, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण त्याला काढू शकता. आणि 2-3 तास मी अशी पाण्यामध्ये ठेवली होती भिजत, म्हणजे ह्या ज्या कण्या असतात तर त्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. आणि याच्या खालचं जे निघलेलं आहे तर हे पीठ आहे, त्याच्यामध्येच आपण चाळून घेतलेलं आहे. तर हे निघलेलं पीठ हे पण मी एका बाजूला ठेवलेलं आहे. आता हे जे पाणी, याला जास्त प्रमाणात आपल्याला पाणी लागणार आहे शिजायला. तर हे बघा, याच्यात आपल्याला तेल वगैरे घालायचं नाही. त्याच्यामुळं मी डायरेक्टच त्याच्यामध्ये पाण्यामध्ये लसूण टाकून दिलेलं आहे. डायरेक्ट लसूण जे आहे, आणि लसूण जास्त वापरायचा, लसणामुळं चव जी आहे ना तर छान चव येते. नंतर हिरवी मिरची आणि जिरे जे आहे ते पण मी मिक्सरमधून काढलेले आहे, त्याची पण अशी पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये टाकून द्यायची. ह्या पाण्यामध्येच टाकून द्यायचं आहे ते पण, आणि एकदम व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला पाणी जे आहे बघा, तर आपण कण्या मोजल्या ना त्याच्या 4-5 पट पाणी लागतं आहे. ज्या भांड्यानं आपण कण्या मोजून घेतले त्या भांड्यानं 5 पट टाकायचं. आता तीळ जे आहे बघा, ते 1 वाटी तीळ पण मी टाकलेले आहे याच्यातच. जेव्हा तुम्ही थापून बनवता तेव्हा वरतून आपल्याला तीळ लावता येते, पण मी थापून नाही बनवणार आहे. डायरेक्ट याची पळी पान टाकणार आहे पळीनं, म्हणजे असे मग तळून पण खाता येतात. आता मीठ जे आहे तर आपल्या अंदाजानं, आपल्या चवीनुसार जे आहे तर आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे. आणि आता कोथिंबीर जी आहे तर कोथिंबीर मी अशी वरतूनच कोथिंबीर टाकून दिली आहे त्याच्यामध्ये. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे पाणी आहे तर ह्या पाण्याला आपल्याला आता उकळी येऊ द्यायची आहे. तो कण्या ज्या आहे ना त्या पण छान अशा फुलल्या जातात. 2 ते 3 तास मी अगोदर भिजू घातल्या होत्या त्या. हे बघा, आता छान आता आदन आलेला आहे, म्हणजे या पाण्याला उकळी आलेली आहे. आणि त्या उकळीमध्ये मसाला पण असा छान शिजला जातो आहे तो, म्हणजे लसूण वगैरे ते पण म्हणजे व्यवस्थित हे होतं आहे. तेल टाकल्यानंतर काय होतं आहे की तेलाचा आपल्याला त्याच्यामध्ये असं नंतर असा वास येतो तेलाचा, म्हणून तेल नाही टाकायचं. आता ह्या ज्या कण्या आहे तर मी थोड्या थोड्या करून टाकते आहे, कारण की म्हणजे त्याच्या पण गाठी बनायला नको आहे. आणि याच्यातलं पीठ जे आहे ना मी चाळून घेतलं, कारण ते पीठ वेगळं ठेवलं ना तर मग गाठी बनत नाही. कारण ह्या ज्या कण्या असतात या लगेच गरम पाण्यात टाकल्या ना, उकळत्या पाण्यात टाकल्याने वेगवेगळ्या होतात, त्याच्यामुळं गाठी काही बनणार नाही याच्यामध्ये, आणि गाठी बनत नाही. त्याच्यामुळं थोडं थोडं टाकून येणार मी लगेच त्याला हलवून घेते, कारण की मग गाठी बनवू नये त्याच्यासाठी. ही जी बाजरी आहे तर मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे बघा. 2 किलो बाजरी जी आहे तर ती मी अशी गिरणीवर जाडसर अशी भरडून घेतली होती. जास्त पण बारीक नाही करायची. आणि त्याच्यामध्ये जे पीठ निघतं आहे ना ते पीठ पण आपण याच्यामध्येच यूज करणार आहोत. ते पीठ पण याच्यातच टाकायचं आहे आपल्याला. पण अगोदर जे आहे तर मग मी कण्या असं पीठ ते चाळून घ्यायचं, कण्या वेगळ्या काढायच्या आणि त्याला थोडंसं फटकून घ्यायचं. आणि मग त्या कण्या ज्या आहे तर त्या पाण्यात भिजत ठेवायच्या. जर का तुम्हाला थोडंसं आंबूसपणा जर आवडत असेल तर तुम्ही रात्रभर पण पाण्यामध्ये ठेवू शकता, आणि मग दुसऱ्या दिवशी करायचं. तर हे बघा, हे जे आहे तर मी याला शिजवणं माझं जे चालू आहे बघा.
तर ह्या ज्या पापड्या आहेत म्हणजे काय होतं आहे, कलर पण जास्त असा बाजरीचा ना काळा कलर येतो पापडीला, तर जास्त काळ्या पण होत नाही. अशा पाण्यामध्ये ठेवल्या आणि पाण्यामध्ये ठेवून त्याचं पाणी काढून टाकायचं. आणि तुम्ही जर काही एक दिवस जर भिजवल्या, आंबवल्या नाही एक दिवस, तर मग तर बिलकुलच तुम्हाला पांढऱ्या दिसत आहे, त्या काळ्या अजिबात दिसत नाही. पण मी थोड्या वेळच भिजवलं याला, 2 ते 3 तास भिजू दिले ह्या कण्या आणि नंतर लगेच शिजायला घेतलं आहे. तर हे जे आहे तुम्ही रात्री पण शिजवून ठेवू शकता. आता मी जे हे आहे तर रात्री शिजवून ठेवते बघा. म्हणजे मी रात्री शिजू लागले याला. आणि याचे पापड्या जे आहे तर पळीपान मी याची सकाळी टाकणार आहे. आता मी याला शिजवून ठेवणार आहे. हे बघा असं पतलं पाहिजे, एकदम पातळ. आता आपल्या कण्या जे आहेत, आपल्या कण्या आता शिजत आलेले आहे. मग काय करायचं आहे, याच्यामध्ये असं थोडं थोडं जे पीठ आहे आपण चाळलेलं खाली निघलेलं पीठ, ते पीठ पण असं एकदम बारीक नसतं, ते पण असं थोडंसं जाड असतं. तर मग ते पीठ असं थोडं थोडं त्याच्यावरती टाकून मिक्स करून घ्यायचं. त्याच्या पण गाठी नाही बनवून द्यायच्या, त्याच्यामुळं थोडं थोडंच टाकायचं की गाठी नाही बनल्या पाहिजे. असं थोडं थोडं टाकून त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं की गाठी नाही झाल्या पाहिजे म्हणून. यांना काय होतं, पहिले जे आहे तर पूर्ण कण्याच होत्या आणि थोडंसं पीठ टाकल्यामुळे ना तर मग थोडंसं असं चिकटपणा येतो आहे त्याला. जर कुठं आपल्याला वाटली गाठ आहे तर मग असं त्याला चमच्याच्या साहाय्याने अशी ती फोडून घ्यायची. हे बघा असं टाकायचं आहे, एकदम थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आणि एकदम टाकायचं नाही. आता त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि गाठी पण नाही बनवून द्यायच्या. मग त्याला सारखं असं हलवत राहायचं, कारण की पातेलं पण खाली लागण्याची शक्यता असते. खाली पण नाही करपल्या गेलं पाहिजे. हे बघा आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे. म्हणजे असे आवाज आला आणि असे वरती असं जर हे आलं तर मग समजायचं का आता आपल्या कण्या ज्या आहे तर व्यवस्थित छान शिजलेले आहे. दोन किलो बाजरीमध्ये पण अशा भरपूर काही हे होतात, खारोड्या जे आहे तर भरपूर बनल्या जात्या. हे बघा असं छान शिजलेलं आहे. तर रात्रभर तसंच ठेवून दिलं तर झाकण. आणि मग सकाळी जे आहे बघा, तर अजून काही दिवस उगवलेला नव्हता, तर सकाळी मी लगेच याला सकाळीच वरती आले टाकण्यासाठी. हे बघा हे मिश्रण, आणि सकाळपर्यंत पण हे थंडच आहे, गरम आहे बघा, अजून पण हे गरम आहे. म्हणजे पळीपान टाकायला छान असं बनलं गेलेलं आहे. नुसती थोडीशी त्याच्यावरतून चमचा जो आहे तो फिरवायचा की मग छान असे गोल जे आहे तर गोल गोल पापड्या पडतात त्याच्या.
आणि तळून खायला पण छान लागते. आता अशा बनवून जे आहे तर याला जे आहे तर 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवून द्यायचं आहे. मग तेव्हा त्या छान अशा वाळल्या जातात उन्हामध्ये. पण 2 दिवस ठेवायचे आहे उन्हामध्येच. म्हणजे लगेच इजी होऊन जातं. म्हणजे काही आपल्याला एवढं काही अवघड नाही हे टाकायला पण. म्हणजे एकटीला पण बनवता येतात, सोबतला कोणी नसलं तरी पण चालतं. आणि थापून जर बनवायचे असेल तर मग थापून बनायला वेळ लागतो. आणि हेच असंच घ्यायचं पूर्ण. फक्त याला काय आहे की जास्त शिजू द्यायचं. म्हणजे पाणी जे आहे तर आपण पातळ ठेवलं तर पातळ न ठेवता थोडंसं घट्ट करायचं आणि मग कपड्यावरती थापून टाकायच्या. तर हे बघा आता दिवस उगवला होता तोपर्यंत माझे जे आहे तर पूर्ण पापड्या जे आहे मी हे केलेलं तर पूर्ण माझ्या बनवून झालेल्या होत्या. हे बघा किती प्रमाणामध्ये बनलेले आहे.